कृष्णाई ट्रेडर्सचे कर्णधार कोण आहेत? शुभम कासारे. स्टेजशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे गणराज फ्रॅक्स या संघाचे कर्णधार ज्ञानेश्वर होडबे यांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. ज्ञानेश्वर होडबे. यापुढील होणारा सामना दत्तकृपा कादवण आणि तैमूर 11 या दोन्ही संघाचे जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चला अंपायर. लाटून पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे आपण पाहतात ऐकतात आणि या स्पर्धेसाठी आलेले सर्व खेळाडू आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. बारा संघ बालक त्यांनी या स्पर्धेला पसंती देत असताना आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित केला आणि येथे लिलावादरम्यान प्रत्येक खेळाडू हा आपापल्या त्या संघामध्ये गेला आणि आता त्या संघाला आपलंसं मानून त्यांचा चांगला खेळ इथे दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. आदित्य आणि अरबाज. गोलंदाजी मार्कवरती तुषार सुतार. ओहो, पहिला चेंडू लेग कटर होता आणि तो चेंडू पायाचा वेध घेणारा. पायाचा वेध घेत असताना त्याच्यावरती एक धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण केली गेली. सिंगलने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. धावफलकाचं खातं ओपन आणि आता अरबाज स्ट्राईक एंडवरती. तुषार अत्यंत हुशार आहे. अरे अंपायर बाहेर आहेत.
चला तुषार पुन्हा एकदा सज्ज होते समोर. आता आरबाज असेल, बाकी जे काही व्यक्ती होते. ओहो, नो बॉल आहे आणि बाकडा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून गेला. सीमा रेखा पार. चौकार. 4 धाबा. चौकार आला आणि 4 धाब्यानिशी धावफलक पुढे जाईल. चांगल्या मॅचेस बघायला मिळतील. जसे जसे एक एक मॅच तुम्ही पुढे जाल आणि जो 6चा ग्रुप बनवला गेलाय त्याच्यामध्ये टेबल टॉपर किंवा क्वालिफाय होण्यासाठी ती रेस लागणार आहे. ती रेस त्यावेळेला रंगेल ज्यावेळेला 1 ते 2 मॅचेस प्रत्येक संघ पुढे जाईल. इनसाइड आउट. काय जबरदस्त फटका आहे. नजाकतने भरलेला हा फटका. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. चांगली बॅटिंग होतीये. अरबाज पूर्णपणे सेट होऊन आलाय आणि यावेळेला तुषारचा हा चेंडू मागे निघून गेलाय. पिंपळगावचा हा सुपुत्र आणि मंदरगडच्या टेनिस क्रिकेटमध्ये तुषारचं नाव खूप मोठं आहे. धावफलकाची धावा या चेंडूवरती आले ते 1 टोटल 11. टोटल 3 चेंडूचा खेळ आणि चौथा चेंडू सुद्धा थोडा खाली राहणारा सबमरीन पद्धतीची डिलिव्हरी. हा चेंडू आपण पाहिला. कोणतंही बॅटच्या साह्यानं उत्तर नव्हतं, परंतु शरीराचा वेध घेत असताना चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत सिंगलदा धावून कंप्लीट केली जाते. समोरच्या खेळण्याचा प्रयत्न. मुकेश. धावचीची संधी. आदित्य बाद. वाईटामध्ये काही चांगलं व्हावं तर ही विकेट यावी असं काहीच झालंय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना आदित्यला मैदान सोडावं लागलंय. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग याचं हे दमदार आणि बहारदार आयोजन. या आयोजन कमिटीबद्दल आमचे संपूर्ण सहकारी मित्र, माजी विद्यार्थी जे या स्पर्धेमध्ये आहेत, मुख्य आयोजक म्हणून जे भूमिका पार पाडत आहेत ते प्रशांत कदम, दिनेश कासारे, प्रदीपजी गणवे, बाळू, संतोष मोरे, बाबू, प्रवीण कदम, जीवन मोहिते सर, सुशील मोहिते, दीपक कासारे, महेश साठम, अनिल विलेकर, शुभम जाधव, रणजित कासारे, मयूर सुतार, ओमकार सुतार या सर्वांचे मेहनत या स्पर्धेला लागली आहे आणि म्हणूनच की काही स्पर्धा आता वेगळ्या पद्धतीने शाईन होते सगळ्यांसमोर आणि त्याचं हे भव्य दिव्य स्वरूप स्पोर्ट्स स्ट्रीमच्या माध्यमातून लाईव्ह दाखवलं जातं यूट्यूबवरती. पहिलं षटक संपलंय. 13 धाबा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक निखिल येतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा तितक्याशा मोठ्या नाही आहेत. जर का मागील काही 2 ते 3 मॅचेसचा विचार करायचा झाला तर त्याच्याशी कंपेअर करायचं झालं तर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मुकेशने यावेळेला पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. चौकार आणि यावेळेला डाऊन द ग्राउंड. अरबाजने काहीसे आता आपले इरादे बदललेत. अरबाजने आता फक्त चौकाराची भाषा बोलणार असं काहीसं सांगितलंय आणि म्हणूनच आता हे लगातार 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार आणि धावफलकावरती धाबा 21 आणि यावेळेला नो बॉल आहे. नो बॉल आहे. नो +4 तब्बल 5. आमचे ऑफिशियल अंपायर आमचे बाळू सर खूप चांगली अंपायरिंग पहिल्या मॅच पासून करतायत आणि या चौथ्या मॅच मध्ये त्याची चुणूक त्याची झलक आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. चेंडू यावेळेला अडवलाय. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आहे. 26 वरती आणि आता उर्वरित चेंडू बघूयात. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये डायरेक्ट गेलाय. तुषार सुतार चेंडूला अडवतायत तोपर्यंत दुसरी. क्या बात आहे. चांगल्या पद्धतीने या 2 धाबा धावून कंप्लीट केल्यात अरबाजनं आणि 2 धाबांनी धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय.
ओहो चांगली डिलिव्हरी, क्या बात आहे, लेग कटर. परंतु त्या लेग कटरने फक्त अरबाजला नाही तर तुषारला सुद्धा चकवलंय आणि चौकार येतोय लेग बाईकच्या रूपाने. धावपलकरती दाबा या चौकाला नेशी. 32 शेवटचा आणि अंतिम आता चेंडू बाकी असेल. लास्ट बॉल असणार आहे. बघूयात या चेंडूवरती काय घडतंय. ओ यावेळेला वाईड +4. ये क्या हुआ है. 2 चेंडूवरती 2 असे फटके आले. त्याच्यामध्ये फलंदाजाचा कोणताही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे त्या चौकारांमध्ये. परंतु हे बक्षीस रूपाने आलेला धावा आहेत. अरबाजला मात्र आनंद मिळालेला असणार आहे. आता डाऊन द विकेट. आता बॅटच्या साह्याने जर का इतक्या चांगल्या संधी द्याल तर मात्र अरबाज कुठे सोडणार आहे. फुलटास बॉलला समोरच्या दिशेने पाठवलं. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 40 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय ते टीम तैमूर 11 या संघाचं. अमोल येतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती अमोल. अमोल समोर आता अथर्व. खूप वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळतीये आणि ती आता स्ट्राईक मिळत असताना अथर्व कशा प्रकारे त्या स्ट्राईकचा फायदा उचलतो पाहूयात. त्या अगोदर अरबाज काय निर्देशन देतोय. यावेळेला नो बॉल आणि मुकेशने शेवटी चेंडू पकडलाय. नो +1 अशा 2 धावा मिळतील. अतिरिक्त धावा खूप मोठ्या प्रमाणात येताना दिसल्यात. बॅटच्या साह्याने येणाऱ्या धावा ही डोकेदुखी आहेच कारण बॅटिंगसाठी खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. गोलंदाजाला चारी बाजूने बंदी करण्यात आलंय आणि पुन्हा एकदा चेंडू मागे निघून जातोय. मुकेश सोंडकर यांना मात्र चेंडू इथं कळण्याचा झाला आणि मला वाटतं इथे वाईट +2 तब्बल 3 धावा. खराब क्षेत्ररक्षण. किती आला 46 धाबा धावपलकावरती आहेत. यावेळेला टॉप एज टो एज चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेलबाद. अखेरकार अरबाजच्या खेळीचा अंत होतोय आणि अरबाजला मैदान सोडावं लागतंय. हे या अगोदर होणं गरजेचं होतं. ज्या अतिरिक्त धावा गेल्या बाईच्या रूपाने, लेग बाईच्या रूपाने, वाईड वरती चौकार, नो वरती चौकार, या सर्व बाबींच्या अगोदर जर का विकेट आली असती. फलंदाजाचं नाव सांगायचं सागर. थँक्यू. तर मात्र कुठे ना कुठेतरी ती एक उम्मीद जागी झाली असती. टीम कादमांसाठी आणि यावेळेला काही शरीराचा वेध घेतलाय का तर येस. पंच तटस्थ म्हणजेच हा चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. लगातार 2 चेंडूवरती तो सन्नाटा दिसलाय. धावपलकावरती धाबा 46 वरती थांबलेले आहेत आणि यावेळेला टॅप करायचं होतं. डायरेक्ट हिट सुद्धा केलंय अमोलने. पंचांवरती कोणताही त्याचा असर नाही आणि असं असताना एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. लाठवण पंचक्रोशी प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतात. परंतु ती चित्तथरारक फिल्डिंग, चित्तथरारक मॅच, चित्तथरारक बॅटिंग, चित्तथरारक गोलंदाजी काही दिसत नाही आहे जे एका काळी व्हायची. अंडरआर्म क्रिकेट ओपनच्या माध्यमातून म्हणजेच सिक्सरमारीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं या पंचक्रोशीमध्ये. मला वाटतं आता 2 चेंडू चाचणी खेळणे शिल्लक आहे. फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग होती. इतकी चांगली गोलंदाजी जर का करण्याची कुवत आहे तर मात्र अतिरिक्त धावांचा तो बडीमार का, अतिरिक्त धावांसाठी का जात होते. शरीराचा वेध घेणारा चेंडू फलंदाजाने आडवा तिडवा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. अशा प्रकारे पहिली इनिंग संपती आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा 49. 50चं लक्ष, 50चं टार्गेट, 50चं लक्ष आणि त्याचा पाठलाग आणि चेस आपण बघणार आहोत. कृष्णाई ट्रेडर्स आणि केडीआर ग्रुप बोळवली. चला नाणेफेकीसाठी या आपण. कृष्णाई ट्रेडर्स आणि केडीआर ग्रुप बोळवली. आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचंय.
चला दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आमचे भारतीय जनता पार्टी मंदरगड तालुका सरचिटणीस आणि अखिल भारतीय मराठा महासंघ युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण कदम यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय आणि मला वाटतं कॉइन सुद्धा मजा घेतोय आणि अखेरकार टेल आलाय. कोणी जिंकला टॉस? टॉस जिंकला KDR ग्रुप बोळवलीने आणि नाही कंपल्सरी चेस कृष्णाने जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघा एक सर्वांसाठी नियम एकच आहे की तुम्हाला धावांचा पाठलाग करणं अनिवार्य आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. चला मॅचला सुरुवात. बॉलरचं नाव आदित्य. आदित्य समोर आता तुषार आहे. हो चेंडू मागे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे लगावण्यात आलाय. एकदा तोपर्यंत धावून पूर्ण केली जाईल. लेग बाईच्या रूपाने मी म्हणेल ही धाव आहे. कोणत्या प्रकारचा संपर्क नव्हता बॅट बॉल शरीराचा आणि त्यामुळे इथे एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. आदित्यने पहिल्याच चेंडूवर ते फिंगर रोल केले होते आणि ते फिंगर रोल करत असताना हो यावेळेला नो बॉल आणि नो +1 अशा दोन धावा मिळतील बक्षीस स्वरूपाने. 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी चौकारांची गरज आहे जरूर, परंतु गोलंदाजी सुद्धा तितकीच गरज आहे. कारण गोलंदाजाच्या एक्स्ट्राच्या धावा आहेत, अतिरिक्त येणाऱ्या धावा त्या तुम्हाला खेळण्यासाठी खूप मोठं बळ देतील. आणि सध्याच्या घडीला त्याची सुरुवात झाली. आदित्यने एक अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू हाताळला, त्याच्यावरती बक्षीस स्वरूपाने घेतलेली ती धाव म्हणजे 2 धावा तुमच्या धावफलकाला म्हणजे त्या टार्गेटला कमी करण्यासाठी मदत करायला आल्यात. असं काहीसे चित्र मैदानात दिसलंय. तुषार सुतार हो यावेळेला तुषारच्या बॅटची कडा घेऊन चेंडू हातामध्ये जाता जाता राहिलाय. अरबाजने प्रयत्न जरूर केले परंतु त्याच्यामुळे तो असफल राहिलाय. कदाचित या झेलचं भुगतान भोगावं लागू शकतं. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तुषारची ख्याती खूप मोठी आहे. चेंडू बागे निघून जात होता आणि यष्टीचा वेध, काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. आदित्यने आपल्या बोटांच्या जादूवरती नाचवलं अक्षरशः तुषारला आणि मैदान सोडावं लागतंय. पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा टीम दत्तगुरु कादवन संघाला. निखिल आलाय. नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या दिशेने येतोय. अपेक्षा आहे या षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठ्या फटक्यांची, ज्या फटक्यांद्वारे मॅच जवळ येऊ शकतो दत्तगुरु कादवनला, परंतु तैमूर 11 होऊ देत नाहीयेत. आदित्यने पुन्हा एकदा आपला ऑफ कटरचा मारा अजून मजबूत केलाय आणि यष्ट्या वाकवल्यात. फलंदाज बाद. मुकेश, बॅट्समनचं नाव सांगायचं. अय्यान आहे. अय्यांच्या आता बॅटमधून ब्लास्ट येणार का याची प्रतीक्षा आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला आणि जोपर्यंत चेंडू अडेल तोपर्यंत एक धाव. बघा एकदा का दूध पियत असताना किंवा चहा पियत असताना गरम चहाने जीभ पोळली की आपण दुसरं थंड दूध सुद्धा फुकून फुकून प्यायला लागतो. तशा प्रकारचं काहीशी गती आहे मैदानाच्या आतमध्ये मुकेशची पाहायला मिळतीये. म्हणजे कोणत्याही प्रकारे तो रिस्क घ्यायला तयार नाही आहे. वाईट बॉल आहे, वाईट +1 अशा धावा येतील. मुकेशने मगाची सुद्धा धाव ती वाईट प्लसच घेतली होती आणि त्यामुळे त्याच्या बॅटच्या सहाय्याने काही धावा आतापर्यंत दिसल्या नाहीत. क्लीन बोल्ड, क्या बात है. आदित्य की नजाकत देखने लायक बनती है. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक संपलंय आणि 6 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि तिन्ही जे विकेट आहेत ते यष्टी उद्ध्वस्त करणारे म्हणजे क्लीन बोल्ड च्या रूपाने.
सागर आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो हो आडव्या पाडण्या क्या बात आहे. हा पॅडल स्वीप म्हणता येईल परंतु अनोख्या शैलीचा झाडू मार शॉट म्हणू शकतो. येस प्रवीणने आम्हाला इथे सांगितलंय की हा ज्या प्रकारे आपण झाडू मारतो त्या प्रकारे हा फटका खेळलाय. स्टान्स बघा मुकेशचा. गोलंदाजाला दडपणाखाली आणणारा हा स्टान्स आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे. मुकेश ऑन फायर. आता या दोन चौकारानंतर अशी काहीची स्थिती झाली आहे ना बंदुकीच्या गोळीने नाही तर मुकेशच्या चौकाराने भीती वाटायला लागते. आणि प्रवीणने सांगितलं की वेस्ट इंडिजच्या चंद्रपॉलला लाजवेल अशी ती बॅटिंग स्टान्स आपल्याला मुकेशची. परंतु मुकेशमध्ये प्रतिभा आहे. ओ यावेळेला फलंदाज बाद. मला वाटतं मुकेशच्या दोन चौकारानंतर मुकेशला मैदान सोडावं लागतंय आणि मैदान सोडत असताना त्याने दोन चौकार जे लगावले ते मदतगार आहेत. 15 धावा धावपल करत. नवीन फलंदाज विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये येतोय. 50 धावांचं डोंगर म्हणजे म्हणतात ना ज्यावेळेला तुम्ही मैदानात येता त्यावेळेला काय बघता. त्या 50 धावांना बघताय की तुम्हाला षटकाकडे किती धावा पाहिजेत त्याला बघताय. याच्यावरती तुमचं यश अपयश निर्भर असतं. त्याचं कारण काय त्याच्याकडे सुद्धा जाणार आहे. तो सागरची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे आणि विकास न करता मैदानाबाहेर जातोय. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. अमोल बामणे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. जर तुम्ही 50ला बघाल तर त्याचं दडपण खूप मोठं तुमच्या डोक्यावरती पडेल आणि तुम्ही त्याचा पाठलाग करणं सोपं राहणार नाही. परंतु जर का त्या 50ला विभागाल 3 भागांमध्ये तर मात्र तुम्हाला षटकाकडे किती धावा पाहिजेत त्या कळतील आणि त्याला जर का तुम्ही फॉलो केलं तर कदाचित यश तुमच्या जवळ जाईल. अजून एक विकेट. अमोल बाद झाला आणि आता पार्थ मैदानाच्या दिशेने येत आहेत. शेवटची आणि अंतिम विकेट असेल कदाचित आणि दत्तगुरु कादवन असा एकमेव संघ आहे त्याचे इतके फलंदाज बाद झालेत. पारच्या बॅटमधून हा फटका अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु जोपर्यंत अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत 16. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि डगआउटमधून एक संदेश येतो की 4 षटकार मारायचे आहेत. इथे 1 षटकार मारला तरी मैदान सोडायला लागतंय. 101 रुपयाचं बक्षीस आहे. पार्थने चौकार मारला तर प्रवीण कदम यांच्याकडून. पार्थच्या चेहऱ्यावरती या बक्षिसाने हास्य खूप मोठं आलंय. चौका आलाय आणि बक्षिसासाठी पात्र सुद्धा झालाय. क्या बात आहे. हा मिळणार आहेत डोंट वरी. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का बघूयात. नो ओ यावेळेला चेंडू मागे जातोय. चेंडू अडलाय का. 2 वाईट प्लस 2 बॉल बदलला गेलाय. आता अथर्वला बोलावलं गेलंय. धावपलक वाढलंय. हो यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू यष्टक्षकाला समजत नाहीये. नो बॉल आहे प्लस तिथे 1 येते. या आत्ताच्या सुद्धा 2 आहेत. तब्बल धावपलक धावा 25. ओहो पारच्या बॅट मधून अजून एक घणाघाती प्रहार. स्क्वेअरला क्लिअर करणारा अतिसुंदर आणि दर्शनीय चौकार. आता 29 झालेले आहेत. अजून 21 धावांची गरज आहे. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल. आताच नो बॉल आहे. हो आणि इथे
अजून एक चौकार, अजून एक चौकार, बाईच्या रूपाने चौकार येतोय. काय या मॅचच्या जवळ आहे का दत्तगुरु कादवन? पहिल्या षटकामध्ये जर का 1 ते 2 मोठे फटके आले मॅच बनली असती. फेअर डिलिव्हरी ती असेल. लॉफ्ट करणारा चेंडू, चेंडू गेला मोटरलाईनच्या बाहेर. विकेट. शेवटचा अंतिम चेंडू आणि ते लास्ट बॉल बाकी आहे. हो यावेळेला एसटी वरून बॉल जातोय. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय तैमुरीलन या संघाने आणि दत्तगुरु कादवन हा संघ पराभवाच्या छायामध्ये जातोय. चला नेक्स्ट मॅच. कृष्णाई ट्रेडर्स. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आणि केडीआर ग्रुप बोळवली आपण मैदानात 2 फलंदाज पाठवायचे आहेत.